हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 20. कामैतैरुतज्ञानाः प्रपद्यन्ते अन्यदेवतः तमतमनियमम् आस्थाय प्रकृत्या नियता स्वया. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 21. यामयामतनुं भक्तः श्रद्धया अचिर्तुम् इच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां ताम एव विदधामि अहम. ज्यांचे ज्ञान कामनांनी झाकोळलेले आहे ते आपल्या स्वभावापुढे हतबद्ध होऊन त्या देवदेवतांच्या इच्छेनुसार नियम रीतीप्रमाणे त्यांची उपासना करून त्यांना शरण जातात. जो भक्त ज्या देवतेची श्रद्धापूर्वक पूजा अर्चा करू इच्छितो त्या देवतेतच त्यांची श्रद्धा मी दृढ करतो. माणसाला परमात्म्याने केवळ असामान्य बुद्धीच दिली आहे असे नाही, तर त्या बुद्धीचा त्याला पाहिजे तसा वापर करायचे स्वातंत्र्य दिले आहे. मानवेतर प्राण्यांना मर्यादित बुद्धी आहे. अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, प्रजोत्पादन, बस येथेच त्यांच्या बुद्धीची झेप संपते. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, प्रजोत्पादन हे स्वतःसाठी मिळवणे एवढ्या मर्यादित स्वरूपात ते त्यांची सीमित बुद्धी वापरतात आणि उरलेला वेळ आरामात पडून असतात. परंतु माणसाचे तसे नाही. त्याला अमर्याद बुद्धी आहे आणि ती कशी वापरायची याचे त्याला स्वातंत्र्यही आहे. त्यामुळे मानव कमीत कमी वेळेत आणि मुख्य म्हणजे कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त सौख्य कसे मिळेल त्याचा विचार करतो. याचबरोबर त्याला एखादी गोष्ट करून करून कंटाळा येतो. तो सतत नाविन्याचा शोधात असतो. या 2 कारणासाठी त्याची सर्व धडपड असते. शक्यतो कष्ट नकोत, परंतु भरपूर सौख्य पाहिजे आणि तेही नवनवीन. माणसाच्या या वृत्तीमुळे तो सतत कामनेने, इच्छेने, आकांक्षेने, अपेक्षेने, वासनेने वगैरे झाकोळलेला असतो. जितके काही हे सर्व मिळेल तितकी त्याची भूक वाढत जाते. कदाचित एकांतवासात एखाद्या गाफील क्षणी त्याला याबद्दल स्वतःची चूक लक्षातही येत असेल, परंतु स्वभावो दुरिती क्रमाहा त्याचा परिणाम फार काळ टिकत नाही. तो आपल्या येरे माझ्या मागल्या म्हणत पुन्हा पूर्वपदाला येतो. माणसाची ही जित्याची खोड असते. नेमके हेच ओळखून भगवंत श्री येथे सांगत आहेत की ते माणसाला स्वातंत्र्य देतात. भगवंत श्रींना प्राप्त करायला रीते व्हायला लागते. सर्व काही सोडून निष्काम भावनेने सेवा करावी लागते. स्वतःला संपवावे लागते. माणसाची गाडी येथेच अडते. त्याला तर महाभयावह लालच असते. तो अशा प्रकारे निष्काम भावनेने सेवा करूच शकत नाही. काहीतरी मिळाल्याशिवाय, दिल्यापेक्षा निदान कणभर तरी जास्त लभ्यांश झाल्याशिवाय तो काहीही काम, सेवा करूच शकत नाही. ही त्याची मानसिकता आहे. हा त्याचा स्वभाव आहे. त्याच्या नसानसात मतलब, स्वार्थ, व्यवहार भरलेला आहे. भगवंत श्रींना प्राप्त करायचा मार्ग फार खडतर आहे. यामुळे माणूस भगवंत श्री प्राप्त करण्याच्या खटपटीत वेळ घालवू इच्छित नाही. याऐवजी तो सोपा मार्ग अनुसरायला तयार असतो. त्याचा भगवंत श्रींवर विश्वास असतो. त्यांची कृपा त्याला हवी असते. पण त्यासाठी त्याचा संसार, कामना, इच्छा, वासना, आकांक्षा यांना धक्का लागलेला त्याला नको असतो. तो असा विचार करतो की हे सर्व सांभाळून भगवंत श्री प्राप्त होतील का? मग त्यांची कृपा थोडी कमी मिळाली तरी चालेल. माणसाचा हाच कमकुवत धागा पकडून त्याच्या सोयीसाठी अनंत देवदेवता आणि त्यांच्या माणसाच्या सोयीने उपासना तयार झाल्या. माझे एक व्यापारी स्नेही दक्षिण भारतातील एका सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्री नेहमी जातात. मी त्यांना म्हणालो की तेथे दर्शनासाठी खूपच भली मोठी लांब रांग असते. 20-20 तास रांगेत उभे राहावे लागते.
ते चटकन म्हणाले, अहो छे हो, ते फुकटात दर्शनासाठी आलेल्यांसाठी सगळे आहे. ते काय दर्शन आहे 1 मिनिटांचे. तेथे एक दर्शन 100 रुपयाचे 5 मिनिटाचे आहे. एक आहे 200 रुपयाचे 15 मिनिटाचे. एक आहे 500 रुपयाचे 30 मिनिटाचे. मी घेतो ते आहे 1000 रुपयाचे 1 तासाचे. मी कसा? अगदी शांतपणे. मला एका भल्या गृहस्थाने फारच मौलिक सल्ला अर्थातच न मागता दिला होता. मला म्हणाला, तुमचं ते अध्यात्म, योगसाधना, योगेश्वर वगैरे चालू असू दे, पण तुम्हाला सांगतो मी, तुम्ही अमुक स्वामी महाराजांची उपासना करा. अहो 1-2 महिन्यात तुम्हाला प्रचिती येईल. नामस्मरण सुरू करा. अनेक स्वामी आहेत, परंतु हे स्वामी महाराज लवकर पावणारे आहेत. मला अनेक अनुभव आहेत, अगदी प्रत्यक्ष. ते रंगात येऊन त्यांच्या प्रचिती सांगणार होते, परंतु योगेश्वर कृपेने कसा तरी मी वाचलो. काय बोलणार हो यावर? भगवंत श्रींनी गीता सांगितली तेव्हाही समाजाची मानसिकता काही वेगळी नव्हती. ही अशीच होती. शेकडो, हजारो, लाखो, कोट्यांनी देवदेवता आणि तशाच त्यांच्या अनेक प्रकारच्या उपासना होत्या. उपासतापास, पूजा अर्चा, रुद्र, महारुद्र, प्रसाद, महाप्रसाद, मंत्र, तंत्र, यज्ञ, याग आणि या सर्वांच्या अनेक पद्धती होत्या. प्रत्येकाची श्रद्धा वेगळ्या ठिकाणी आहे किंवा अनेक ठिकाणी आहे. काही हवे असल्यास, काही हेतू साध्य व्हायला पाहिजे असल्यास लगेच आपापसात तो हेतू साध्य करून देणाऱ्या देवदेवतेचे नाव सुचविले जाते. कामना, इच्छा, वासना इत्यादी पूर्ततेचा अगदी अक्षर इलाज, हमखास उपाय सांगितला जातो. अमका आजार झाला आहे का, मग या गोळ्या घ्या. तमका रोग झाला आहे का, मग त्या गोळ्या घ्या. अगदी हाच बाजार येथेही उघडला आहे. मुलगा व्हायला हवा आहे का, अमुक देवाला देवीला अमुक अर्पण करा. व्यापार तेजीत चालायला हवा आहे का, तमुक देवाला देवीला तमुक ज्ञान दान करा. रामा शिवा गोविंदा. भगवंत श्री येथे फार महत्त्वाचे सांगत आहेत. सर्वसामान्यपणे प्रत्येक स्वामी भक्तांना त्यांच्याकडे आकृष्ट करून घेत असतो. त्यांना इतरत्र जाण्यापासून परावृत्त करत असतो. एखादा स्वामी जनसामान्यांना आपल्याच नादी लावण्याचा प्रयत्न करत असतो. तमाम भक्तांनी आपलेच भजन, पूजन, मान, सन्मान, सेवा करावी अशीच त्याची तीव्र इच्छा असते. भगवंत श्री येथे अगदी त्याच्या विरुद्ध सांगत आहेत. ते सांगत आहेत की जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धापूर्वक पूजा अर्चा करू इच्छितो त्या त्या देवतेतच त्याची श्रद्धा मी दृढ करतो. त्याला त्याच्या उपास्य देवतेपासून परावृत्त करत नाही. उलट त्याची ती श्रद्धा त्याच्या उपास्य देवतेवर दृढ घट्ट कशी होईल ते मी पाहतो, असे भगवंत श्री सांगत आहेत. ते सांगतात की अशाचा त्या देवतेवर विश्वास आणि आणखी स्थिर कसा होईल त्यासाठी मी त्या भक्ताला सहाय्य करतो. भगवंत श्री असं करत आहेत त्याचं कारण आहे. भगवंत श्रींच्या प्रत जायला सुरुवात कशी का होईना, सुरुवात झाली हेच महत्त्वाचे आहे. कदाचित राजरस्त्याने जाणे होत नसेल, ज्ञानाने जाणून मार्ग आक्रमण होत नसेल, आडवळणाने खाच खळग्यातून दुर्गम वाटेने जाणे होत असेल, परंतु हे फार फार महत्त्वाचे आहे की भगवंत श्रींच्या दिशेने चालायला तरी सुरुवात झाली. असेही असेल की हा भगवंत श्रींकडे जायचा मार्गच नसेल, तरीसुद्धा तो आपली जागा सोडून भगवंत श्री सन्मुख झाला, ही उपलब्धी मोलाची आहे. त्याने काहीतरी हालचाल केली हेच महत्त्वाचे आहे. भगवंत श्रींकडे जायला त्याच्यात श्रद्धा निर्माण झाली, ही सुरुवात भाग्याची आहे. पुढील काम जरा उशिराने का होईना पण होईल. हा जो मार्ग तो चालत आहे, तो मार्ग चालल्यावर त्याच्यातील फोलपणा त्याला यथाअवकाश लक्षात येईल. या रस्त्यावर त्याला थोडीफार फळेही चाखायला मिळतील, परंतु ती हंगामी तात्पुरती आहेत हे अनुभवाने त्याला उमजेल. त्यावेळी त्याच्यातील श्रद्धा दृढ झालेली असेल. अशावेळी शाश्वत मार्गाचा शोध तो आपोआप घेऊ लागेल. एकदा श्रद्धा प्रविष्ट होणे, भावभक्ती रुजणे हेच महत्त्वाचे आहे.
मार्गात बदल करणे शक्य आहे. एकदा प्रवासाला बाहेर पडल्यावर रस्ता कोणता पकडायचा हे ठरवता येते. परंतु जर प्रवासालाच घराबाहेर पडला नाही तर त्या रस्त्याचा काय उपयोग? यास्तव भगवंत श्री इतर देवदेवतांची पूजा अर्चा करणाऱ्या भक्तांना प्रोत्साहन देत आहेत. माणूस भक्त होणे महत्त्वाचे आहे, कोणाचा ते महत्त्वाचे नाही. भगवंत श्रींकडे एकदा प्रस्थान ठेवल्यावर भक्त जर रस्ता चुकला असेल तर कोणा गुरुला विचारून तो योग्य रस्त्याला येईल. गाडी रस्त्याने धावायला लागणे महत्त्वाचे आहे. चाक वळवून ती योग्य मार्गाला आणणे सोपे आहे. हरिओम.